सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। यानंतर दुसरे निबंध वाचक जे आहेत हेमंत राजोपाध्ये, ज्यांचं दत्त संप्रदायावर PhD ज्यांनी जर्मनीत केलेली आहे। पाली, प्राकृत, मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषेवर त्यांचं प्रभुत्व असून पुणे येथे मल्टीनॅशनल कंपनीत भाषेच्या अनुषंगाने ते कार्यप्रवण आहेत। तर त्यांना मी तर्कतीर्थांची धर्ममीमांसा या विषयावर त्यांचा निबंध मांडावा याबद्दल मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार आणि सर्वात आधी मला इथे निमंत्रित केलं याबद्दल आयोजकांचा आभार। मी औरंगाबादला जवळजवळ 25 वर्षांनी आलो आहे, म्हणजे माझं वय 40 नाही, म्हणजे मी खूप लहान असताना औरंगाबादमध्ये आलो। दुसरी गोष्ट मला एक मांडायची आहे की सर्वात आणखीन म्हणजे लवटे सरांचं खूप आभार, कारण समग्र तर्कतीर्थ एकत्र करणं ही फारच अवघड आणि आवश्यक बाब यासाठी होती की आपल्याकडे मला वाटतं हेमाडे सरांनीच मध्यंतरी कुठे लिहिलं होतं की तर्कतीर्थांचं तीर्थ होऊ लागले, असं कुठेतरी त्यांच्या निबंधात वाचलं। तर आपल्याकडे हे तीर्थ करणं लोकांचा छंद आहे, आपला राष्ट्रीय छंद तो आहे। त्यामुळे तर्कतीर्थांचं तीर्थ होऊ न देणे हा जर हेतू मनात असेल अकादमिक किंवा वैचारिक, तर त्यासाठी समग्र तर्कतीर्थ एकत्र येणं गरजेचं होतं। तर हे पहिलं पाऊल आणि खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं पाऊल लवटे सरांच्या प्रकल्पामुळे पडलं आहे आपल्या वैचारिक प्रवासामध्ये, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद सर। आणखीन तिसरी गोष्ट मी सुरू करायच्या आधी मी कालच प्रोफेसर जयंत लेले यांचं निधन झाल्याची बातमी वाचली। तर तर्कतीर्थांविषयीच्या माझ्या जाणीवा वाढण्यासाठी तर्कतीर्थ आणि महर्षी विरा शिंदे यांच्याविषयी माझं वाचन वाढावं आणि त्यांच्याविषयी मला असलेली आस्था खरंच काहीतरी अकॅडमिक पद्धतीने वाढीस लागावी, यासाठी जयंत लेलेंचं योगदान माझ्या वैचारिक प्रवासामध्ये मोठं आहे, तर त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। माझा विचार मला विषय जो दिला आहे तो असा आहे की तर्कतीर्थ यांची धर्ममीमांसा किंवा धर्मविचार। तर मला 2-3 गोष्टी मी नेहमीच कोणत्याही विषयावर मांडणी करताना त्या शीर्षकावरच आधी शीर्षकानुसारच सुरुवात करतो। तर्कतीर्थ यांचा धर्मविचार किंवा धर्ममीमांसा। तर तर्कतीर्थ या शब्दाकडे जाऊ तर मगाशी पाटील सरांनी तर्कतीर्थ शब्दाविषयी सांगताना असं म्हणाले की तर्कतीर्थ ही फारच भयंकर पदवी आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे आपले ओझं आपसुकच मनावर येतं। त्यात थोडासा तपशिलात बोल होता की तर्कतीर्थ कलकत्त्याला जाऊन तिथे ते पद्धतशीर शिकले असा त्यांनी उल्लेख केला। तर ते कलकत्त्याला गेलेले होते त्या परीक्षेसाठी, पण ते तिथे फार शिकले नसावेत असं दिसतं, कारण तर्कतीर्थ ही परीक्षा भारतातल्या अनेक शास्त्री पंडितांनी मिळवलेली आहे। कलकत्त्याचं जे सामान्य पदवी आहे, हो अगदीच ती अतिशय सामान्य पदवी आहे। मी तेच म्हणणार होतो। मी पुण्यामध्ये सप्प महाविद्यालयाच्या मागे जे ग्राउंड आहे सप्प महाविद्यालयात, तिथे मीमांसा पाठशाळा होती, तिथे तांबे नावाचे मीमांसक शिकवायला होते। तर ती ही परीक्षा घ्यायचे 1970 सालापर्यंत। माझे जे गुरु आहेत प्रोफेसर गणेश चिटे, तर ते तर्कतीर्थ, मीमांसा तीर्थ आणि काव्यतीर्थ अशा तिन्ही परीक्षा 6 महिन्यात झालेले होते। म्हणजे ज्याला साधारणतः संस्कृत चांगलं येतं, या तर्कतीर्थांचा अपमान मला करायचा नाही। ती पदवी आपण साधारणतः तीर्थीकरण मगाशी जे म्हणलं, आपल्याकडे तीर्थी कुर्वंती तीर्थाणी असं संस्कृतात म्हणतात की तीर्थक्षेत्री गेल्या तीर्थक्षेत्र जे असतात ती माणसाला तीर्थ बनवतात, माणसंच तीर्थ होतात, तसं आपण लवकर तीर्थच करतो त्यांचं। तर तर्कतीर्थ ही पदवी काय आहे, बाय मी स्वतः काव्यतीर्थ परीक्षा दिलेली आहे, म्हणजे मी काव्यतीर्थ लावायला भीती वाटते, कारण ती पदवी फारच साधारण आहे। कारण ती परीक्षा कशी असते, त्याला शलाका परीक्षा म्हणतात। विशिष्ट ग्रंथ तुमच्यासमोर येतात किंवा विशिष्ट 6-7 ग्रंथ असतात आणि ते जे परीक्षक मंडळ असतं शास्त्री मंडळ त्यांचं, त्यात ती काडी, शलाका म्हणजे काडी, आणि ती काडी त्यात पुस्तकात घालून इथून पुढचं म्हणून दाखव असं ते म्हणायचं असतं। ते इथे सोपं नक्की नाही आहे, ते खूप कठीण काम आहे, पण त्या नुसतं म्हणून दाखवायचं नाही, त्याच्यावर जे भाष्य आहे त्या भाष्यावर तुम्ही संस्कृतात विवेचन करायचं असतं, अशी ती परीक्षा आहे। आणि पारंपरिक पद्धतीमध्ये मौखिकी प्रक्रियांना महत्त्व असल्यामुळे ती परीक्षा खूपच प्रतिष्ठेची मानली जायची। न तर्कतीर्थ पुढच्या ज्या म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात तर्कतीर्थ ही एकच पदवी आहे। बंगालमध्ये जर आपण गेलो तर तर्क वागीश, तर्क पंचानन अशा अनेक पदव्या तर्कशास्त्रामध्ये, तर्क म्हणजे न्यायशास्त्राशी संबंधित असलेल्या अशा आहेत, किंवा मीमांसा वागीश अशा पदवी आपल्याकडे बंगालात खूप दिसतात। विश्वनाथ तर्क पंचानन, नागेश तर्क पंचानन वगैरे अशा अनेक लोकांची नावं आपल्याला त्यांना परंपरा माहिती आहे, त्यांना माहिती असतात। वेदशास्त्र संपन्न, हो तर वेदशास्त्र संपन्न ही जरा थोडी कठीण गोष्ट आहे, ती तर्कतीर्थ स्तरापेक्षा थोडी वरची गोष्ट आहे। हायरार्की म्हणजे काठिण्य स्तर जर पाहिला तर तर्कतीर्थ ही एक जनरल, ज्याला आपण म्हणजे पुण्यामध्ये
आमची सेकंड लँग्वेज जर्मन असल्यामुळे तिथे जर्मन सर्टिफिकेट 6 महिन्यामध्ये लोक होतात. मग ॲडव्हान्स डिप्लोमा असतो, तो 1-1.5 वर्षामध्ये होतो. तर तर्कतीर्थ ही साधारणतः 1 वर्षभरात द्यायची परीक्षा आहे. ती खूप मोठी पदवी नाही आहे ती. तर्कतीर्थ त्यांचेच सहकारी होते कोगजे शास्त्री, ते पण तर्कतीर्थ होते. तर ही पदवी ठीकठाक पदवी आहे. म्हणजे तिच्या तर्कतीर्थ त्याहून खूप मोठे होते त्या पदवीपेक्षा. तर त्या पदवीचं आपण अवास्तव तिला महत्त्व दिलं असं मला वाटतं. ब्रिटिशांनी तयार केले, ब्रिटिशांनी बनवलेला सिलेबस येतो. ब्रिटिशांनी तयार नाही केला तो सिलेबस, आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने होता. त्याला प्रमाणित केलं त्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कलकत्ता जे होतं त्यांनी केलं. दुसरा त्यातला शब्द आहे धर्ममीमांसा किंवा धर्मविचार. तर धर्मशब्दावर तर्कतीर्थांनी पुष्कळ भाष्य केलं आहे. तर ते काय ते आपण थोडं पाहूच पुढे. आणि दुसरा त्यात मीमांसा शब्द आहे. तर मीमांसा हा फारच महत्त्वाचा शब्द इथे वाटतो मला, कारण तर्कतीर्थांची जी बैठक आहे अकॅडमिक बैठक, ती 3 सरांनी सांगितलं त्यांचं 3 वैचारिक स्तर 3 दिसतात. पहिला म्हणजे प्राज्ञ पाठशाळेचा त्यांचा जो कालखंड होता, विद्यार्थी म्हणून आणि काही काळ थोडंसं अध्यापन त्यांनी जे केलं बडोद्यामध्ये आणि मग नंतर पुन्हा प्राज्ञ पाठशाळेमध्ये, तो त्यांचा एक पहिला स्तर आहे. तर तिथे ते काय शिकले तर ते स्वामीजींकडे, स्वामी केवलानंदांकडे ते तर्कन्याय शिकले असं ते सांगतात. वेदांत शिकले सुरुवातीला. आणि सुरुवातीलाच तर्कतीर्थांनी मला वाटतं नवभारतमधल्याच एका मुलाखतीमध्ये किंवा चित्रा मासिकातल्या कुठल्या तरी एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं की मला सर्वात आधी स्वामीजींनी काय शिकवलं तर सुरेश्वराचार्य नावाचे शंकराचार्यांचे शिष्य होते पहिले. त्यांची पहिली कारिका त्यांनी शिकवली. ती कारिका मुद्दाम मी वाचून दाखवतो. यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी सा सैव प्रक्रिया ज्ञेया साध्वी साच अनवस्थिता, अशी ती कारिका आहे. याचा अर्थ असा की जी विचारसरणी अंतिम तत्वाच्या शोधाला पूरक ठरेल ती नेहमीच कायम असते आणि ती आवर्जून शिकावी. फक्त अशी एकच एक विचारसरणी नाही, हे त्या अध्ययन करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. ही मला यासाठी महत्त्वाची वाटते की तर्कतीर्थ हा आणि प्राज्ञ पाठशाळा ही संस्था अशा विद्यार्थ्यांचं घडण करण्यासाठी निर्माण झाली, ज्यातून एक प्रकारची त्या काळातली त्यांना अभिप्रेत असलेली त्यांच्या मर्यादित कक्षांमध्ये सहज शक्य असलेली आंतरविद्या शाखीयता थोडीफार त्यांना रुजवता किंवा इंट्रोड्यूस करता आली. रुजवणं जरा मोठा शब्द आहे. आणि दुसरी एक कारिका त्यांना केवलानंदांनी सांगितलेली होती. नहि अयं सृष्ट्यादि प्रपंचः प्रतिपिपादेशतः न तत् प्रतिबद्धः कश्चित पुरुषार्थो अस्ति. म्हणजे सृष्टीचा प्रपंच कसा असतो हे सांगणं वेदांचं काम नाही. तिथे उपाय आहे. उपाय म्हणजे आपण मराठीतही उपाय शब्द वापरतो. उपअय, एखाद्या सोल्युशनकडे जाण्याचा मार्ग म्हणजे उपाय. तर तो वेदामध्ये आहे. या 2 कारिका त्यांच्या अध्ययनाच्या पहिल्या दिवशी त्यांना शिकवण्याचं तर्कतीर्थ सांगतात. आणि त्याचं महत्त्व 2 मला यासाठी वाटतं की पहिली जी मगाशी सांगितली की जी प्रक्रिया तुम्हाला अंतिम सत्याकडे घेऊन जाते ती प्रक्रिया कधीच खोटी नसते, ती महत्त्वाचीच असते. आणि अशा अनेक प्रक्रिया असतात. तर तर्कतीर्थ पुढे जे काही करत गेले आयुष्यात, तो त्यांच्या दृष्टीने त्यांना ज्या ज्या गोष्टी त्यावेळी सत्य किंवा सत्याकडे नेणाऱ्या वाटल्या त्या गोष्टी ते बिनदिक्कतपणे कोट अनकोट शिकत गेले. आता मी कोट अनकोट मुद्दा म्हटलं की त्यांचं शिकणं हे फार गमतीदार मला वाटतं. गमतीदार यासाठी आहे की तर्कतीर्थ हा मला ते खूप वेगवान माणूस होता. त्यांचं सगळंच वेगात घडलंय. ते त्यांचं वेदाध्ययन किंवा ते जे काही शास्त्राध्ययन त्यांनी केले ते खूप अल्प काळात त्यांनी ते शास्त्राध्ययन केले. त्यानंतर ते विनोबांच्या जवळ गेले. खूप अल्प काळात ते इंग्रजी शिकले. खूप अल्प काळात ते प्लेटो अरिस्टॉटल वाचायला लागले. तिथून ते त्यांच्या प्रभावामुळे गांधींकडे गेले. खूप अल्प काळात त्यांना गांधींच्या चळवळीमध्ये सामील व्हायचं नाही हे कळलं. ते परत स्वामीजींकडे आले. तिथे शिकवू लागले. बडोद्याला गेले. तिथून परत तिथल्या पाठशाळेत काही वेळा शिकवत होते ते, तिथनं परत आले ते. त्यानंतर मग आपल्याला जे सरांनी उल्लेख केला की त्यांना गांधीवादाविषयीचं निर्माण झालेलं प्रेम, त्यातनं प्लेटो अरिस्टॉटल वाचल्यावर त्यांना पाश्चात्य विचारांविषयीचं प्रेम निर्माण झालं. हा सगळा भयंकर वेगात 8 वर्षात हा सगळा प्रवास चालला आहे. त्याला अकादमिक शिस्त म्हणण्यापेक्षा ती एक स्वैर शिस्त आहे त्यांची ती. आणि त्या स्वैर शिस्तीचे अनेक त्याची प्रतिबिंब त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतात. ती कशी दिसतात हे मला म्हणतायचं आहे आणि त्यानुसारच मला त्यांचा धर्मविचार सांगायचा आहे. खरं तर त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणून वैदिक संस्कृतीचा इतिहास असं एरवी म्हणतात. माझं तसं मत नाही. माझं मत आहे की त्यांचं हिंदू धर्म समीक्षा हा त्यांचा जास्त महत्त्वाचा ग्रंथ आहे. तो यासाठी महत्त्वाचा आहे की तिथे अकॅडमिक मंडळींना आवडेल अशा शैलीत ते लिखाण पहिल्यांदा करू लागतात. जे वैदिक साहित्य, वैदिक संस्कृतीचा इतिहासमध्ये तितकं अकॅडमिक आहे असं माझं मत नाही पर्सनली. मी वेदाचा विद्यार्थी आहे. वेदामध्ये मी MA वगैरे केलं.
तर मला ते वाचताना थोडीशी गडबड झालेली वाटते, जी पहिल्या ग्रंथात वाटत नाही वैदिक हिंदू धर्म समीक्षेमध्ये. तिथे त्यांनी बऱ्याचशा पाश्चात्य विचारांच्या तत्वज्ञांचा परामर्श घेत धर्माची व्याख्या व आपल्याकडे मीमांसकांनी धर्माची व्याख्या काय केली आहे, नैयायिकांच्या मते धर्म काय आहे, वेदांतामध्ये म्हणजे वेदांताच्या वेगवेगळ्या शाखांना अभिप्रेत असलेली धर्म नावाची गोष्ट काय आहे ते थेट सांगत नसले तरी त्यांना ती सांगावीशी वाटते कुठेतरी. एका ठिकाणी ते हे सगळं सांगून झाल्यावर म्हणजे हेगेल स्पेन्सरपासून ते येतात, डर्कहाइम विषयीच्या त्यांच्या मांडणी येतात आणि मग सर्वात शेवटी ते म्हणतात की मनुष्य समाजात मनुष्यांना भविष्य निश्चित आखण्या येण्याची सोय असणार नाही. आर्थिक साधने ऐहिक कल्याणासाठी वापरण्यात येणार नाहीत तोवर समाजव्यवस्था प्लॅन होणार नाही. आणि त्यामुळेच धार्मिक मनस्थिती समाजामध्ये राहणारच. न्यायशक्ती ज्या व्यवस्थांमध्ये नियंत्रण नाही आणि ज्या सामाजिक नैसर्गिक शक्तींवर आपलं नियंत्रण नाही याच्याविषयीचं कुतूहल जोवर कमी होणार नाही तोवर धर्म ही व्यवस्था मानवी समाजात शिल्लक राहील. त्यामुळे धर्माची व्याख्या त्यांना करायची करताना ते या सगळ्याचा परामर्श घेऊन ते शेवटी एक बौद्धिक उत्तर असं देतात की ती ऐहिक कल्याणासाठी बनलेली गोष्ट आहे. आता हे ऐहिक कल्याणासाठी धर्म ही गोष्ट आहे हे पूर्णतः मीमांसकांच्या त्यांच्या मीमांसेच्या आणि न्यायाच्या ट्रेनिंगमधून आलेलं हे आहे. कारण येतो अभ्युदय निश्रेयसो असं ते धर्म का असावा, तर जिथे अभ्युदय निश्रेयस असं जे परमतत्व वगैरे जे काही मानलं आहे किंवा प्रकृती पुरुषां सांख्यांनी जे काही मानलं आहे अशी जी काही पारंपरिक परमतत्व विषयक कल्पना आहेत तर ते जे काही निश्रेयस त्यांना अभिप्रेत आहेत ते आणि वर्तमानातलं भौतिक जगातलं अभ्युदय ह्याच्या सांगड घालणारी गोष्ट आहे ती धर्म आहे ह्याचं ते सांगतात. त्याच्यात पारलौकिक वगैरे त्यांना फार आणायचं नाही. ही शुद्ध त्यांच्या गुरुवर्यांना मीमांसेच्या परंपरेला अभिप्रेत असलेली धर्माची व्याख्या आहे. दुसरी गंमत त्यांची काय होते धर्माची म्हणजे गंमत म्हणण्यापेक्षा एक वैशिष्ट्य मला असं वाटतं त्यांच्या या धर्मविषयक विचाराच्या विकसनाचं. ते म्हणजे ते प्राज्ञ पाठशाळेचे विद्यार्थी आहेत आणि ही प्राज्ञ पाठशाळा ही राष्ट्रीय चळवळीतनं निर्माण झालेली आहे. मगाशी मी तो वेगवान तर्कतीर्थांचा प्रवास जो म्हटलं आपण सगळ्यांनाच माहिती आहे ती प्राज्ञ पाठशाळा विजापूरकरांनी आधी कोल्हापुरात सुरू केलेली होती. ती इंग्रजांच्या पुढे ती तळेगावमध्ये आली. इंग्रजांनी त्याच्यावर बंदी घातल्यानंतर ही सगळी दिनकर शास्त्री कानडे आणि महादेव शास्त्री दिवेकर ही मंडळी वाईमध्ये आली. त्यांनी केवलानंदांना तुमच्या वेदपाठशाळेमध्ये आधुनिक विषय शिकवायला हवेत असं त्यांनी त्यांच्या उतरवलं ते आणि प्राज्ञ पाठशाळेमध्ये एक इंट्रोडक्टरी जगाचा भूगोल किंवा राज्यशास्त्र विषयक जागतिक कल्पना काय चालल्यात किंवा इंग्रजी भाषा इंग्रजी साहित्य तत्त्वज्ञान हे विषय त्यांनी फिजिक्स सारखे विषय त्यांनी इंट्रोड्यूस केले आणि ते ही मंडळी शिकू लागली. आता प्राज्ञ पाठशाळा का निर्माण झाली तर वाई हे काशी पैठण इतकं मोठं केंद्र नसलं तरी तिथे वेदाध्ययन कमी व्हायचं पण तिथे शास्त्राध्ययन मोठ्या प्रमाणात व्हायचं असं तर्कतीर्थांनी लिहून ठेवलं. तर त्याचं मुख्य तिथले जे धुरीण होते त्यांचं नाव भाऊशास्त्री लिहिलेल्यांचं धर्म नावाचं मासिक होतं आणि त्या मासिकाचा मूळ उद्देशच असा होता की वैदिक धर्माविषयी जे आक्षेप घेतले जात आहेत त्यांच्याविषयी त्याचं खंडन करणं हे त्याचं एक अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट होतं. आणि ह्याची पूर्वपीठिका अशी की साधारणतः 1904च्या दरम्यान ऐनापुरे नावाच्या एका वैदिकाने जो सयाजीराव गायकवाडांचा राजपुरोहित होता त्याने सयाजीरावांवरच बंदी घातली आणि त्याच्या काही 6 महिन्यानंतरच कोल्हापुरात सुप्रसिद्ध वेदोक्त प्रकरण घडलं आणि मग वेदोक्त प्रकरणानंतर जे काही झालं त्यानंतर त्याचं खंडन ते पुढे 10-15 वर्ष सुरू राहिलं आणि 1905 साली धर्म मासिकामध्ये भाऊशास्त्री लिहिल्यांनी वेदोक्ताची बाजू मांडणं अधिक प्रखरपणे सुरू केलं आणि त्या धर्तीवर वाईत प्राज्ञ पाठशाळेत त्यानंतर 20 वर्षांनी प्राज्ञ पाठशाळेमध्ये हे विषय इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत. मला असं वाटतं की वैदिक वर्गामध्ये वैदिक वर्तुळांमध्ये वैदिक शिक्षणाचा आणि वैदिक काय म्हणूयात हेजिमनीला मराठीत काय म्हणायचं वैदिक वर्चस्ववादाचा जो काही तिथला जो होल्ड आहे तो होल्ड सुटू लागल्यावर एक वैदिकांमधला वर्ग असा विचार करतोय की काहीतरी गडबड आहे. वैदिकांची अधिसत्ता आणि वैदिकांची ज्ञानमीमांसा ह्याचा ब्लेंड करून काहीतरी एक पोझिशन आपल्याला घ्यावी लागेल जिथे आपल्याला आधुनिकता समजून घेणं अपरिहार्य ठरेल. आणि ही काही कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून प्राज्ञ पाठशाळेने काही सुरू केलं असं म्हणण्यापेक्षा या सगळ्या प्रक्रियेचं एक फलित म्हणून प्राज्ञ पाठशाळेमध्ये कदाचित हे विषय अभ्यासाला घेतले असं मला वाटतं.
आणि अशा या प्राज्ञ पाठशाळेमध्ये हा छोटा मुलगा म्हणजे लक्ष्मण जोशी जो पिंपळनेरमधून आला तो स्वामीजींकडे येऊन या सगळ्या गोष्टी शिकतो. तर स्वामीजींकडे आल्यावर पुन्हा स्वामीजींनी त्यांना वेदांत शिकवला आहे आणि त्यांच्या वेदांतिक जाणीवांविषयी तर्कतीर्थांच्या मनात शेवटपर्यंत अपार आदर होता. तर्कतीर्थांच्या वेगवान प्रवासामधल्या ज्या गुंतागुंती आहेत त्या गुंतागुंती त्यांच्या स्वामीजींविषयीच्या आदरातनं आलेल्या वक्तव्यांमधनं दिसून येतात. म्हणजे तर्कतीर्थांनी एका मुलाखतीमध्ये स्वामीजींच्या शेवटाविषयी त्यांच्या शेवटच्या काही काळाविषयी दिवसांविषयी त्यांनी मांडणी केली आहे. तर स्वामीजी हे परब्रह्माशी लीन झालेले होते आणि ते समाधी अवस्थेमध्ये होते वगैरे अशा पद्धतीची जी मांडणी आहे ती तर्कतीर्थांच्या एरवी ज्या त्यांच्या राजकीय अर्थाने धर्माची मांडणी केल्या गेलेल्या जाणीव आहेत त्या जाणीवांची बऱ्यापैकी विसंगत वाटणारी जाणीव आहे किंवा त्यांचं या सगळ्या केवलानंदांचं आणि तर्कतीर्थांचं ते अशा पोझिशनला आहेत सामाजिक या उत्थानामध्ये की तिथे परंपरेला आधुनिकतेशी जोडण्याचा एक त्रांगडं त्यांच्यासमोर तो मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्याचं काय करायचं, तो उदारमतवादी धर्माचा अर्थ कसा लावायचा. आणि हे होत असताना एकीकडे 1902 सालचा टिळकांचा होम रूल लीग नंतरचा राष्ट्रवाद आलेला आहे, त्याला एक व्यापक स्वरूप येत आहे. सावरकर अंदमानात बसलेत, 27 साली सुटून भारतामध्ये आलेत, पुन्हा म्हणजे मुख्य भारतभूमीमध्ये आलेत आणि त्यांचं रत्नागिरीतनं काहीतरी काम सुरू झालं आहे. त्याच्या आधी पोगजे वगैरे मंडळींना किंवा त्याच्या आधी कांदळे शास्त्री वगैरे मंडळींना सशस्त्र क्रांती आणि हिंदू धर्मामधल्या आधुनिकतेचे तड बाजूला काढून हिंदू धर्माचं निखळ स्वरूप समोर आणण्याचा एक ध्यास लागला आहे. आणि मग त्यांना भारतीय परंपरांमधल्या सात्विक गोष्टी किंवा ज्ञानपरंपरा समोर आणायच्या जे आत्तासुद्धा IKSच्या अंगाने आपण पाहत आहोत. तर ती 100 वर्षानंतर आपण तिथेच मगाशी कुठेतरी सर म्हणतो तशी ती प्रक्रिया तेव्हा पण एका त्या काळातल्या संदर्भात सुरू होती. या सगळ्यामध्ये तर्कतीर्थ राष्ट्रवादी व्हायचं आहे, गांधीवादी व्हायचं आहे, नव्याने ओळख झालेल्या मार्क्सवादाकडे जायचं आहे, काही दिवसांनी समोर आलेल्या मानवेंद्रनाथांकडे जायचं आहे. पुढे ते नेहरूंची टीकाही करतात, पुढे आपण ती पाहू कशी टीका करतात धर्माच्या अंगाने. तर नेहरूंच्याकडे जायचं आहे. त्यानंतर त्यांचं जे काही नेहरू आल्यानंतर त्यांचं जे काही झालं आहे ती जी काही जाणीव आहे त्यांची ती खूपच संकीर्ण आहे. त्यात म्हणजे कधी ते सावरकरांविषयी 80 सालच्या दशकात सावरकरांविषयी उदात्त अतिशय विधानं करतात जी एरवी आधीच्या त्यांच्या विधानांची विसंगत आहेत. मुस्लिम लीगविषयी त्यांची काही मतं आहेत 1970 सालची ती फारच ऑब्स्क्युअर वाटावीत अशी मतं आहेत. अशा सगळ्या प्रवासामधनं तर्कतीर्थांचं काहीतरी एक मी हे सगळं राजकीय विचार मांडतोय पण ते यासाठी राजकीय वाटतं की धर्म ही व्यवस्थाच राजकीय आहे आणि आपल्याकडचं राजकारण काँग्रेसचं राजकारण आणि नंतरचं राजकारण मार्क्सवाद सोडल्यास हे धर्म संकल्पनेभोवती फिरणारं आहे. त्यामुळे तर्कतीर्थांच्या या सगळ्याच लेखांचा हा परामर्श आपण थोडा घेऊया. पहिल्यांदा मी हिंदू धर्म समीक्षा याविषयी थोडंसं बोललो मगाशी. त्यात एक मुद्दा माझा असा राहिला की सर्वात शेवटी या सगळ्या धर्माच्या व्याख्यांचा परामर्श घेत तर्कतीर्थ म्हणतात की हिंदू धर्म किंवा भारतीय धर्मव्यवस्था ही योगक्षेम केंद्रीय आहे. आता हा योगक्षेम ही पुन्हा धर्मशास्त्रातली फार मोठी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये आपण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. पण योग आणि क्षेम याचे अर्थ वेगवेगळे आहेत. त्याचा त्यांनी फार परामर्श न घेता त्यांनी एक विधान केलं आहे. खरं तर्कतीर्थांनी ते अधिक नुआन्स पद्धतीने सांगायला हवं होतं. पुढे याच त्यांच्या हिंदू धर्म समीक्षेनंतर त्यांच्या दुसऱ्या ग्रंथाकडे येतो जो अतिशय प्रसिद्ध आहे, हिंदू धर्माचा वैदिक संस्कृतीचा विकास. पर्सनली हा माझा त्यांचा न आवडणारा ग्रंथ आहे. मला तो आवडत नाही याचं कारण मला असं वाटतं की तर्कतीर्थ ज्या काळात त्यांनी तो लिहिला साधारणतः 42 साली पहिली आवृत्ती त्याची प्रकाशित झाली आणि 42 साली हिंदू धर्म वैदिक संस्कृतीचा विकास हे पुस्तक लिहिण्याआधी इंडॉलॉजी क्षेत्रामध्ये काय होते ते थोडं पाहणं गरजेचं आहे. म्हणजे संस्कृत अध्ययन क्षेत्रामध्ये किंवा धर्मविषयक आधुनिक अकॅडमियामध्ये धर्मविषयक मांडणी कशा पद्धतीने होते हे पाहणं थोडं गरजेचं आहे. साधारणतः आपल्याला दिसतं की 1784 मध्ये विल्यम जोन्स वगैरे मंडळींनी इंडॉलॉजी नावाची ज्ञानशाखा शोधली. पुढे तिचा विकास झाला आणि त्यातनं आधुनिक पद्धतीच्या अभ्यासकांना जे इंग्रजी माध्यमातनं इंग्रजी पद्धतीच्या शाळांमधनं शिकले त्यांना भारतीय धर्मव्यवस्थांना पाश्चात्य चौकटींमध्ये बसवण्याची किंवा पाश्चात्य चौकटीतल्या विचारांना भारतीय धर्म चौकटीमध्ये बसवण्याची अशी एक त्यांचा ही एक प्रॅक्टिस दिसते. त्यांचं हे काय म्हणूयात हा खूप असा प्रकार दिसतो की आपल्या धर्माला पाश्चात्य चौकटीत किंवा पाश्चात्य मूल्यांना भारतीय
भारतीय चौकटीत बसवायचा हा प्रयत्न दिसतो. हे करताना तर्कतीर्थ काय करतात, तर मला असं वाटतं की मला हा ग्रंथ न आवडण्याचं माझं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी तर्कतीर्थांनी पाश्चात्य अभ्यासकांच्या बऱ्याचशा मतांचा पुनरुच्चार किंवा अनुवाद केला आहे. अनुवाद म्हणजे त्यांच्यानंतर तेच मत पुन्हा सांगितलेलं आहे. कदाचित या ग्रंथाचा ऑडियन्स हा गंभीर अकादमिक स्कॉलर नसावा असं त्यांना वाटलं असावं कल्पनाने. मी काही उदाहरणं देतो. ऋत हा शब्द त्यांनी मांडलेला आहे. ऋत हा वेदातलं असं इंटरनेट्स वगैरे अभ्यासकांचं म्हणणं आहे की ऋत हे वैदिकांनी जगाला दिलेलं सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. ऋत शब्दामध्ये ऋतू शब्द आला आहे. हे तत्व काय आहे तर ऋत म्हणजे कॉस्मिक लॉज, सृष्टीचे त्रिकालाबाधित जे नियम असतात. सूर्य अमुक पद्धतीने उगवतो किंवा ऋतुमानाचं एक विशिष्ट गणित असतं, अमुक काळात पाऊस मान्सून होईल. दक्षिण आशियातल्या थोडक्यात याची मर्यादा दक्षिण आशियापुरतीच आहे आणि त्यानुसार जे काही ऋतुमानानुसार मानवी आयुष्य घडतं, आपल्या सवयी ज्या आपल्याला अपरिहार्यपणे घडवाव्या लागतात, आपल्या खाद्य संस्कृती असतील, आपल्या रिच्युअल सिस्टीम्स असतील, या सगळ्या त्या ऋत नावाच्या कन्सेप्टवर, ऋत नावाच्या तत्वावर घेतलेल्या आहेत. तर ह्या ऋत प्रश्नावर विशेषतः जर्मन अभ्यासकांनी पुष्कळ मांडणी केलेली आहे. पॉल थिमो असतील किंवा आपला ल्युनर्स रखा अभ्यासक असेल, या लोकांनी ऋत या तत्वावर पुष्कळ लिखाण केले. तर्कतीर्थांनी ऋत या ऋत हा काय आहे तर ऋत हा धर्माचा आधार आहे आणि ऋत हा सत्याचा आधार आहे. तर सत्य म्हणजे खरं तर ट्रुथ नाही. ट्रुथ यातला खरं समानार्थी शब्द असायला हवा सत्य, आणि ते मल्टिपल अर्थाने सत्य वापरतात खरं तर. पण सत्य म्हणजे अशी गोष्ट जी सत्य ट्रुथच्या जवळ जाणारी आहे, म्हणजे जे वास्तव आहे किंवा ज्या काही परम म्हणाव्या अशा सत्यांच्या ज्या अभिव्यक्ती त्यांनी कल्पित केलेल्या आहेत त्याच्या जवळ जाणाऱ्या चौकटी म्हणजे सत्य. अशी साधारणतः वेदामध्ये सत्य या गोष्टीची मांडणी आहे, जी आपण सर्वतोपटपणे खरं अशा अर्थी, सत्य अशा अर्थी मानतो, ट्रुथ अशा अर्थी मानतो. तर या ऋतूचे अर्थ देताना तर्कतीर्थांनी मार्गक्रमणा, साधारणतः सृष्टिक्रम अशा अर्थी मार्गक्रम, नित्य यज्ञकर्म, कारण यज्ञ हे यज्ञोवळी श्रेष्ठतम कर्म असं वेदामध्ये म्हटलं आहे, आणि ते केल्यामुळे ऋताला बल मिळतं. म्हणजे गीतेमधला श्लोक आहे, अन्नात भवती यज्ञात भवती पर्जन्य, पर्जन्यात अन्न संभव, अन्नात भवंती भूतानी असा तो श्लोक आहे. म्हणजे यज्ञ केल्यामुळे पर्जन्य होतो, पर्जन्यामुळे अन्न निर्माण होतं, असा तो सृष्टिक्रम सुरू आहे. तर यज्ञाचा आधार, ऋताचा आधार हा यज्ञ आहे, तो आपण केला पाहिजे. मग यज्ञ कल्पनेचे वेगवेगळे विचार, वेगवेगळे त्याचे आयाम वेदांमध्ये दिसतात वेगळ्या वेगळ्या अंगाने. पण त्याचा एक दुसरा, त्याचा तर्कतीर्थ त्याचा अर्थ लावताना मार्गक्रमणा, आणि दुसरा अर्थ नित्य यज्ञकर्म असा लावतात, आणि तिसरा अर्थ सत्य असा लावतात. तर सत्य हा अर्थ लावताना आता ही जी मांडणी आहे ही पॉल थिमे नावाचे जर्मन अभ्यासक आहेत त्यांनी केलेली मांडणी आहे. त्याचं पुढे खंडन तर्कतीर्थांच्या या मताचं आणि पॉल थिमोच्या मताचं खंडन मेंदळे नावाचे पुण्यातले अभ्यासक आहेत त्यांनी केले. आणि ते असं म्हणतात की ऋत शब्दाचा क्रम तर्कतीर्थांनी जो लावला आहे तो खरं तर सत्य, यज्ञ आणि कर्म असायला हवा, जो वेदातल्या भाष्यानुसार आणि वेदांच्या परंपरानुसार अधिक योग्य आहे. आणि मेंदळे म्हणतात की हा अर्थ थिमो आणि ल्युनर्स यांच्या मांडणीतनं तर्कतीर्थांनी घेतल्याचं स्पष्ट दिसतं. दुसरा एक मुद्दा असा आहे की आर्य प्रश्नाचा. आर्य प्रश्नाभोवती भारतीय धर्मांची सगळी चौकट केंद्रित असल्यामुळे त्याचा उहापोह तर्कतीर्थ मोठ्या प्रमाणात करतात. आणि तिथे सुद्धा टिळकांनी ती एक साधारणतः 1910 नंतर आपल्याकडे ती एक आर्यांचं मूलस्थान शोधणं ही एक जिव्हाळ्याचा विषय झालेला होता 1890 नंतर. तर एक जर्मन अभ्यासक जो होता नेहरिंग, याच्यामध्ये बेसर आणि विस्तुला या पोलंड आणि जर्मनीच्या म्हणजे पूर्व जर्मनी आणि पश्चिम पोलंड याच्यामधून वाहणाऱ्या नद्या आहेत, त्यांच्या खोऱ्यामध्ये आर्यांचं मूलस्थान असावं असा विचार, कारण जर्मन इंडॉलॉजिस्टना त्यांच्या बाजूला ते आर्यन डिस्कोर्स तेव्हा मोठ्या प्रमाणात वाढत होता, त्यांना आर्यांचं मूलस्थान आपल्याकडे खेचायचं होतं. आणि याला त्यांनी पुरावा असा दिला होता की सॅल्मन नावाचा जो मासा असतो लाल रंगाचा, तर त्याला जर्मन शब्द आहे लॅक्स म्हणजे लॉक्स, आणि संस्कृत शब्द आहे लक्ष. तर सॅल्मन हा विशिष्ट त्या नद्यांमध्ये जास्त आढळतो आणि याचा वारंवार उल्लेख विशिष्ट वेदांच्या भागामध्ये दिसतो. त्यामुळे वेदांचं मूलस्थान किंवा आर्यांचं मूलस्थान हे पोलंड आणि जर्मनीच्या भागात आहे. हा विचार तर्कतीर्थ असाच्या असा आपल्या मांडणीमध्ये घेतात. मेहंद्यांनी दाखवून दिलं आहे की हे पुन्हा अनुवादनच आहे. याच्यामध्ये तर्कतीर्थांनी इतर जी साधनं त्यांच्या काळात प्रस्तुत होत होती, आर्य प्रश्नाविषयी आर्किओलॉजिकल जे काही संशोधन होतं किंवा
इतर फिलॉलॉजिकल जे डिस्कोर्स होते ते काहीसे बाजूला ठेवून ही मतं त्यांनी अधिक प्रमाणात पुढे केलेली दिसतात. पुढे जाऊन तर्कतीर्थ त्याच संदर्भात किरगिज स्टेपपर्यंत आर्यांचं मूळ स्थान देतात. तर हा पुन्हा स्वतःच्याच मताशी त्यांनी केलेली विसंगती अशी दिसून येते असं दिसतं. पुरुषमेध नावाचा एक यज्ञामध्ये प्रकार दिसतो. पुरुष सूक्त जे सुप्रसिद्ध असलेलं असं पुरुष सूक्त आहे, त्याच्यामध्ये तो पुरुषाचा बळी दिला आहे अशी ती जाणीव त्याच्यामध्ये दिसते. आणि त्या पुरुषापासून मग चातुर्वर्ण्य वगैरे आपण सगळ्यांना माहिती येते. तर पुरुष मेधामध्ये नरबळी नसते असं तर्कतीर्थांचं म्हणणं आहे. खरं तर वेदामध्ये आपल्याला नरबळीचे अनेक उल्लेख दिसतात. नरबळी म्हणजे मनुष्याचा बळी किंवा ह्युमन एंटिटीज, सजीव माणसांचे बळी देण्याचे काही संदर्भ दिसतात जे तर्कतीर्थांनी लक्षात घेतलेले नाही आहेत. उदाहरणार्थ प्रसिद्ध शुनश्शेप नावाच्या माणसाचा आख्यान आहे. त्याला वरुणाला बळी द्यायचं असतं आणि मग विश्वामित्र त्याला वाचवतो अशी ती कथा आहे. तर त्याचा परामर्श तर्कतीर्थांनी न घेता यज्ञ परंपरांमध्ये पुरुषमेध होतच नसे असं त्यांनी म्हटलंय. आणखीन एक दोन पुरुषमेधाचे उल्लेख आपल्याला दिसतात वेदांमध्ये. शिवाय तर्कतीर्थ असंही म्हणतात की संवादसूक्त ऋग्वेदांमधली जे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ववा उर्वशी वगैरे असे संवाद दिसतात, तर नाट्याचं मूळ, भारतीय परंपरेच्या नाट्याचं मूळ या संवादसूक्तामध्ये हा आमच्या संस्कृती विभागात सरसकट किटून टाकणारा संवाद आहे. हा तर्कतीर्थांमुळे अधिक बलवत्तर झाला. याचं कारण पुन्हा थोडं मागे जातो की तर्कतीर्थांची परंपरा किंवा त्यांचं संस्कृतविषयक आकलन किंवा त्यांच्या गुरूंचं संस्कृतविषयक आकलन हे दोन पद्धतीचं आहे. एक परंपरेविषयी आलेला अभिमान आणि दुसरं म्हणजे आधुनिक इंडोलॉजी करणाऱ्या जर्मन आणि पाश्चात्य आणि टिळकांसारख्या लोकांनी ज्या पद्धतीने ती आधुनिक इंडोलॉजी भारतामध्ये आणली त्याचा पडलेला प्रभाव. त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे काय झालं, खरं तर थोडंसं मागे घेऊन जातो, थोडंसं आपण डिस्ट्रॅक्शन होऊ शकतो की जेव्हा बंगाली अर्ली सुरुवातीचे वसाहतवादी जेव्हा भारतामध्ये आले, बंगालमध्ये त्यांनी बक्सार आणि प्लासीनंतर आपलं बस्तान बसवलं, तेव्हा त्यांनी त्यांचा उद्देश होता ज्युडिशरीचं काय करायचं, न्यायव्यवस्थेचं काय करायचं. आणि त्या न्यायव्यवस्थेसाठी त्यांनी मनुस्मृतीचा अनुवाद आणि याज्ञवल्क्य स्मृतीचा अनुवाद करून घेतला. त्यामुळे त्यांचं आकलन भारताविषयीचं जे झालं किंवा त्यांचं फॉर्मल ट्रेनिंग जे झालं भारताविषयीचं ते पारंपरिक वैदिक ब्राह्मणांकडनं झालं. त्यामुळे भारताचा अभ्यास म्हणजे वेदांचा अभ्यास आणि संस्कृतचा अभ्यास हे समीकरण इंग्रज काळामध्ये अधिक दृढ झालं. त्यामुळे तर्कतीर्थांपर्यंत आलेल्या जे काही इंडोलॉजीचा किंवा भारताविषयीचं आधुनिक आकलन आहे हे कलोनियल डिस्कोर्समधनं वेदकेंद्री पद्धतीनेच समोर आलं. त्याच्यामध्ये लोकपरंपरांचा विचार तर्कतीर्थांनी नंतर थोडाफार प्रमाणात केला आहे. पण भारत म्हणजे काय तर वेद अशी जी एक सुरुवातीच्या विशिष्ट कलोनियल वर्गामधली जी जाणीव होती ती तर्कतीर्थांमध्ये उतरलेली दिसते. खरं तर 1739 साली जेम्स प्रिन्सेपने अशोकाचा शिलालेख ती वाचली लिपी, धम्मलिपी, आणि त्या धम्मलिपीनंतर बौद्ध धर्माचं मूळ भारतामध्ये आहे हे दिसू लागलं. पण तरीसुद्धा वैदिक धर्माचा प्रभाव, अर्थात त्यावेळी बौद्ध धर्म पूर्ण वाईप आऊट झालेला होता भारतातनं, त्यामुळे वैदिक धर्माचाच प्रभाव जास्त वाढला. या सगळ्या ह्याच्यातून तर्कतीर्थांचं आकलन धर्माविषयीचं घडतं. किंवा एका ठिकाणी तर्कतीर्थ असं म्हणतात की जैन आणि बौद्ध या दोन संप्रदायांचा जो विकास झाला तो खरं तर भारतीय धर्मसंस्कृतीच्या विकासासाठी त्याचा जो विकास झाला त्याचा जो विरोध झाला तो या संस्कृतीच्या विरोधासाठी झालेला विकास आहे असं ते म्हणतात. खरं तर विरोधासाठी विकास आणि विकासासाठी विरोध ही बायनरी तर्कतीर्थ का वापरतात हे मला कळलं नाही. कारण खुद्द बुद्धाच्या भूमिकेतच आपल्याला अनेक ठिकाणी द्वैत दिसतो. म्हणजे कृषी संस्कृतीचा पुरस्कार करणारा बुद्ध आणि कृषी संस्कृती नाकारणारा आधीचा बुद्ध. तर हा सगळा बौद्ध धर्माचा किंवा जैन परंपरांमधला विकास जो आहे तो एकरेषीय नाही आहे. तर बुद्धाचा सुद्धा जो प्रवास आहे त्याला आधी मिळालेले सगळे शिष्य आहेत, मख्खली घोषाल, अजितकेश कंबली किंवा सुत्तनिपात नावाचा जो त्रिपिटकातला भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो त्याच्यावर बृहदारण्यक उपनिषदाचा प्रभाव आहे. आता हे उपनिषद आता वेदाचा अविभाज्य भाग जरी असलं तरी ते वेदाचा अविभाज्य भाग तेव्हा नव्हतं. ते वैदिकांना किंवा मीमांसकांना वगैरे ते मान्य नसलेला असा तो भाग आहे. तर या सगळ्या गुंतागुंती तर्कतीर्थांसारख्या माणसाला ती माहिती नसणार असं वाटणं अशक्य आहे. पण ते असं म्हणतात की तो विकासासाठीचा विरोध आहे. त्यातनं एक उदारमतवादी हिंदू धर्म पुढे आणायचा असा त्यांचा हेतू असावा असं तर्कतीर्थांना ध्वनित करायचं आहे. आणखीन सर्वात शेवटच्या त्यातल्या भागामध्ये आपण आलो तर भारतीय संस्कृती ही परकीय आक्रमणामुळे ती मागे पडली असं ते म्हणतात. थोडं मार्क्सिस्ट अंगाने त्यांना मांडणी करायचं होईल. मार्क्सिस्ट अंक म्हणजे काय पुन्हा ह्याच्यावर मला वाटतं हेमाडे सर बोलतील
पण ते काय म्हणतात, वैदिक संस्कृतीचा पूर्वापार वाहत आलेला प्रवाह जोवर मजबूत होता तोवर त्या संस्कृतीने परकीयांच्या आक्रमणांना यशस्वीपणे परतून लावले असं खरं दिसत नाही. कारण परकीयांची आक्रमणं ज्ञात जी आहेत ती ग्रीकांच्या काळात आहेत आणि त्या काळामध्ये भारतात बौद्ध धर्म जैन धर्म अधिक बलवत्तर होते. पंजाबमध्ये जिथे आक्रमण होऊ लागली तिथे जैनांचंच आपल्याला म्हणजे अलेक्झांडरचा होता तो जैनांनाच त्याचा पहिल्यांदा भेटला. तो कैलानास वगैरे ही जी माणसं दिसतात, वैदिकांची त्याचा एन्काउंटर किती आला याविषयी आपल्याला माहिती नाही. तिथे अर्जुनायन वगैरे यौधेय वगैरे जे काही गट होते ते वैदिक होते की नव्हते याविषयी वैदिक असणं म्हणजे काय पुन्हा हा त्या काळातला एक प्रश्न होता. वैदिक आहात म्हणजे तुम्ही संहिता प्रमाण मानणारे आहात, मीमांसक आहात, काय आहात, हा पुन्हा एक वादाचा विषय. तर तर्कतीर्थ हे थोडं सरधोपटपणे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि जोवर हा प्रवाह मजबूत होता तोवर त्या संस्कृतीने परकीयांच्या आक्रमणांना यशस्वीपणे परतवून लावले. खरं परतवून लावले का असं दिसत नाही इतिहासामध्ये. आणि पुढे ते म्हणतात की आणि न जाता जे इथे राहिले त्यांना सामावून घेतलं. आता सामावून घेण्याची प्रक्रिया ही खूप स्मूथ आहे असं आपल्याकडे उगाचच वाटतं. खरं ती स्मूथ प्रक्रिया कधीच नसते. म्हणजे कनिष्काचा मुलगा हुविष्क त्याचा मुलगा वासुदेव आहे किंवा हेलिओडोरसचा जो स्तंभ आहे विदिशा नावाच्या गावातला तो स्वतःला वैष्णव म्हणतो आणि मग तो वैष्णव म्हणताना काय म्हणतो, कृष्णाचा तो वासुदेवाचा भक्त आहे. तो हा जो वासुदेव आहे तो आज ज्याला आपण कृष्ण म्हणतो तो कृष्ण नाही आहे, तो पांचरात्र नावाच्या एका संप्रदायातले जे त्यांचा चतुर्व्यूह आहे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, त्यातला तो वासुदेव आहे जो महाभारताच्या रचनेमधलं एक नारायणीय नावाचं त्याच्यावर तर्कतीर्थांचा मोठा निबंध पण आहे नारायणीय संदर्भात, त्या आख्यानासंदर्भात, त्या उपभागासंदर्भात. तर हे तर्कतीर्थांना माहिती आहे, त्यांनी आधी तो लेख लिहिला आहे नारायण याविषयीचा. पण नंतरच्या भारतीय संस्कृतीचा वैदिक संस्कृतीच्या इतिहासामध्ये मात्र तो परामर्श न घेता तो स्मूथ प्रवास आहे असं ते सांगतात. आणि मग ते म्हणतात की या प्रवाहामध्ये या परकीय आक्रमणांमुळे जेव्हा अनिष्ट प्रथांचे लोंढे येऊन मिळाले तेव्हा ही संस्कृती कमकुवत झाली आणि पुढे इस्लाम आणि युरोपसमोर तिला नमते घ्यावे लागले. म्हणजे परकीय आक्रमण झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनिष्ट प्रथा आल्या की अनिष्ट प्रथा होत्या आणि ही समांतर प्रक्रिया आहे. अनिष्ट प्रथांचं असणं आणि परकीय आक्रमण होणं याच्यामध्ये पौर्वापर्य काय आधी होतं आणि काय नंतर होतं हे ठरवणं तर्कतीर्थांना अवघड नव्हतं, पण तसं ते विधान किमान या ग्रंथात तरी करत नाही. आता हे ह्या त्यांच्या वैदिक जाणीवांविषयी किंवा वैदिक धर्माविषयी केलेल्या त्यांच्या लिखाणात मी काही महत्त्वाच्या गोष्टी मला जाणवलेल्या सांगितल्या. थोडं नंतर आपण येऊ, शेवटच्या भागाकडे मी येतो. अगेन थँक्स टू लवटे सर, मला त्यांचे बरेचसे लेख वाचनात नव्हते आले, ते या खंडांमुळे मला समजले. नवभारतमधल्या 1900 थोडं मी आधीचा एक लेख घेतो, हा शेवटी घेतो. मार्च 1939 साली चित्रा साप्ताहिकामध्ये तर्कतीर्थांची एक लेख आहे त्यांचा आणि त्या लेखाचं नाव आहे गांधीवादाचे विरोधक. त्याचा शेवटी ते असं म्हणतात की गांधीवादाचे विरोधक यावर भाष्य करताना त्यांनी मुख्य विरोधक कोण आहेत तर केळकर आहेत, तात्यासाहेब केळकर. दुसरा विरोधक आहे मानवेंद्रनाथ रॉय. मध्ये मी काही ती विसरतो, जवाहरलाल नेहरूंनी गांधींच्या धार्मिक असण्यावर केलेली टीका यावर त्यांनी 1-2 परीक्षेत घातलेत. त्याच्यानंतरच्या पुढच्याच किंवा त्याच्या मागच्या लेखामध्ये त्यांनी गांधी ईश्वरवादाचे थोटांड असं ईश्वर प्रेरणेचे थोटांड नावाचा लेख आहे, तो 28 मे 1939 आहे आणि हा लेख आहे मार्च 1939 आहे, 2 महिन्याचं अंतर आहे त्याच्यामध्ये. अवतारवाद हो, ईश्वर प्रेरणेचे थोटांड असा आहे लेख. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचा लेख आहे अहिंसेचा अपसिद्धांत. ते असं म्हणतात की गांधीवादाच्या चळवळीवर उभारलेला नेभलट सुधारणावाद अशा नावाचा एक लेख आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की त्यांनी तात्यासाहेब केळकरांचा विरोध केला आणि पुढे ते शेवटी असं म्हणतात की गुप्त मंडळे स्थापणे, बॉम्ब गोळे हत्यारे जमवणे, अत्याचार होऊ न देता आणि तो अत्याचार झाल्यास प्रतिकार करून सत्ता काबीज करणे या विरोधात सध्याचा गांधी पक्ष आणि गांधी आहेत. गांधीवादाचे कार्य संपत आले आहे. गांधी अत्यंत वृद्ध झाले आहेत, पण त्यांचा अलोट उत्साह अजूनही तरुण आहे. लोकसत्तात्मक क्रांतीच्या कार्यामध्ये गांधी पक्ष व गांधीवाद न आल्यास गांधींच्या अवतार कार्यास भारतवर्षाच्या ऐतिहासिक विकासात अत्यंत महनीय स्थान प्राप्त होईल यात शंका नाही. पण अशी आशा करण्यात जागा आहे का असं तर्कतीर्थ विधान करतात. इथे उघड गांधींचा विरोध त्यांनी केलेला आहे. मी गांधींना यासाठी म्हणतो की त्या काळात धर्माची जी काही प्रारूप गांधींनी समजवण्याचा प्रयत्न केला
त्याच्यावर ही तर्कदेशांनी केलेली टीका आहे. हे 39 साली लिहित आहेत आणि 42 साली त्यांच्या विधानामधलीच जी काही काय म्हणूयात विसंगती किंवा सलग केलेली सबगोलंकार शब्द जरा जास्त होईल, मला काय म्हणूयात सरळसोट विधानं त्यांची जी आहेत त्या विधानामधलं साम्य आपल्याला सरळसोट साम्य आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरच अगदीच 2 महिन्यामध्ये त्यांचा पुढे आलेला लेख आहे. थोडं पुढे पाहतो, वेळ वाचवतो. 1983 साली नवभारतामध्ये त्यांनी सावरकरांविषयी लेख लिहिलेला आहे. ह्या ईश्वरवादाचे थोतांड, या ईश्वर प्रेरणेचे थोतांड या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की अलीकडे हिंदी राजकारणात राजकीय प्रगती वगैरे झाली आणि राजकीय प्रगती होताना एक नवीन थोतांड आलं आहे, ते म्हणजे ईश्वरीवादाचं, आणि ते गांधींनी आणले वगैरे वगैरे. आणि ह्याच्या शेवटी ते म्हणतात की मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांच्या हे इंग्रजांचे एजंट आहेतच, पण त्यांच्या विरुद्ध त्यांना विरोध करून आपण काय मांडणार आहोत, काँग्रेस काय मांडणार आहे हे असून काही दिसत नाही असं ते म्हणतात. इथे नाव घेताना गांधींचे विरोधक किंवा ईश्वरी प्रेरणेचे थोतांड, इथे त्यांना सावरकरांचं नाव घेता आलं असतं, जे ते घेत नाहीत. त्याच्यानंतर त्यांचे 6-7 लेख मी वाचले नाहीत, मला हेमाडे यांनी सांगितलं की आणखीन लेख आहेत, त्याच्यामुळे ते मला पाहता नाही आले. पण पुढे 83 सालच्या नवभारताच्या अंकात त्यांनी असं त्याचा परिच्छेद शेवटचा वाचतो मी. अभिनव भारत उभारण्याकरिता सावरकरांना जोसेफ मॅझेनीचा विश्वमानवतावादी राजकीय तत्वज्ञान प्रेरणा देऊन गेले. 1857चा हिंदू मुसलमानांचा स्वधर्म स्वराज्य प्रेरणेतून झालेला उठाव, त्याला मिळालेली स्फूर्ती आणि अंदमानातून यातनानुभव घेतलेले आणि मुस्लिम विराष्ट्रवादाच्या आंदोलनामुळे व्यथित झालेले सावरकर हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करू लागतात. या हिंदू राष्ट्रवादामध्ये जातीपंथ उच्चनीचीचा वाद नव्हता, श्रुतिस्मृती पुराणोक्त अंधश्रद्धावाद नव्हता, परंपरांचा पूर्ण विच्छेद करून पूर्णतः बुद्धिप्रामाण्यवादाकडे झुकलेला हिंदू समाज व समतावादी राष्ट्र हा या हिंदू राष्ट्रवादाचा सावरकर प्रणीत आशय आहे आणि हाच समाज त्यांचा अभिनव भारत आहे, असं ते म्हणतात. ह्या सगळ्या विधानां आपण हे 6-7 लेख वाचल्यावर आणि गांधींविषयीचे टीकात्मक लेख वाचले. गोईंग बॅक टू प्राज्ञपाठशाहीचा उदय आणि त्याची सगळी ती चळवळ, पुन्हा मी मागे जातो. बडोद्यामध्ये ऐनापुरे नावाच्या वैदिकाने शाहूंना, सयाजीरावांना केलेला विरोध, राजोपाध्यांनी नॉट मी पण कोल्हापूरच्या राजोपाध्यांनी शाहूंना केलेला विरोध आणि त्यातलं वेदोक्त प्रकरणातनं झालेल्या चळवळी, टिळकांचं राजकारण, त्याच्या संदर्भातलं लेले शास्त्री काय करतायत, त्यातनं काहीतरी अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी जी व्यवस्था धर्मव्यवस्थेला वैदिकांच्या मुजोर कर्मकांड मुजोर शब्द नको आपल्याला, कर्मकांड प्रवण अशा चौकटीतनं पडली. हे ह्याच्यावर खूप लोक बोलत नाहीत, पण ते बोललं पाहिजे कधीतरी. पण नंतर तर्कनिधांच्या हातामध्ये सूत्र गेल्यावर इतरांनी काय केलं तर वादा मुंड्यांची ब्राह्मण पत्रिका नावाची इस्लामपूरमध्ये निघणारी एक नियतकालिके किंवा कोगदे शास्त्रींचं लोणावळ्यामधल्या कैवल्यधामसोबत हिंदू धर्ममंडळ नावाची त्यांची संस्था होती. तर ही मंडळी काय करतात, हा निराळा भाग आहे, धर्मनिर्णय मंडळ. आणि मग त्यांचं पुढे काय झालं तर आत्ता असं दिसतं की कोगजेंचं जे काम आहे ते कोगजेंचं काम ज्ञानप्रबोधिनी प्रकाशित करते आणि त्यांनी केलेल्या ती जी प्रसिद्ध सो कॉल्ड रिच्युअल्स आहेत ज्याच्यामध्ये मराठीमध्ये मंत्र म्हटले जातात ते कोगजेंनी लिहिलेले मराठी मंत्र आहेत आणि ती सगळी जी काही धर्मनिर्णय मंडळातून आलेली जाणीव आहे ती पूर्ण ज्ञानप्रबोधिनीच्या कह्यात आता आहे. ती फार इतर कोणाला माहिती नाही. त्यातले काही अंक जे ते शिक्षण प्रसारक मंडळीच्या दफ्तरात आहेत ते. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.